आज खूप दिवसांनंतर मी गाय घेऊन वरती डोंगरावर गेले होते. बाळ घरी असतं आणि मुलीला शाळेसाठी तयार करायचं असतं, त्यामुळे डोंगरावर जाताच येत नाही. पण आज म्हटलं चला जाऊया, कारण खूप दिवस झाले होते मी गेलेली नव्हते. खूप छान वाटत होतं आज एवढ्या दिवसानंतर जाताना. किती भारी झालंय, सगळीकडे पार हिरवं हिरवं झालंय आणि आता थोडं थोडं ऊनही पडायला लागले, त्यामुळे जरा भारीच वाटतं. म्हटलं चला वरती जाऊया, गायांना सोडून येऊ. पप्पा मागणं वासरं घेऊन येत होते. मला खूप आवडतं गायांना चरायला घेऊन जायला, पण काय करणार, घरच्या कामांमुळे जाताच येत. पण मुलं असल्यामुळं ते शक्य होत नाही, कारण त्यांना बघावं लागतं. कसं जंगलात आल्यासारखं वाटतंय की नाही? भारी वाटतं खूप ना. आमच्याकडे पावसाळ्यात खूप छान वातावरण असते. सगळीकडे हिरवाई हिरवाई झालेली असते. छोटे छोटे झरे वाहत असतात आणि खूप गार वाटत असतं. पावसाळ्यात आमचं गाव जसं काय एखादं हिल स्टेशन वाटतं. खूप सुंदर. तुम्ही कधी घारींचा आवाज ऐकलाय का? आज मी पण पहिल्यांदा ऐकला. काल म्हशी डोंगरावरतीच थांबल्या होत्या, त्यामुळे त्यांची दुधं काढायची राहिली होती. मग म्हशी घरी आल्यानंतर त्यांना भाला घातला, चारा टाकला, रतीब टाकला आणि दूध काढायला सुरुवात केली. आणि मग अशी गेली माझी आजची सकाळ.